वेलकम बॅक टू माय चॅनल. मी विक्रम महाडिक तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या चॅनलवर. खूप दिवसांनी खूप वेगळा प्लॅन खूप डोक्यामध्ये चालला होता आपला, काय करायचं काय नाही. तर आम्ही ह्यावेळी खूप वेल मॅनेज प्लॅन करून आलो आहे. सगळ्यांचा आवडता सगळ्यांचं प्रेक्षणीय स्थळ तर म्हणजे गोवा. गोवा हे एक असे शहर आहे जिथं कपल येतात, ग्रुप फॅमिली ग्रुप येतात, सगळे येतात चिल मारण्यासाठी, एन्जॉय करण्यासाठी. तर हा आमचा डे 1 आहे गोव्यामध्ये. आम्ही आता राहतोय कलिंगूट बीचच्या 5 मिनिटं वॉकिंग डिस्टन्सवर. जो एनेशिया गेस्ट हाऊस आहे त्याचा मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आणि नाव देणार आहे. त्याच्यानंतर आम्ही डे 1 गोव्यामध्ये येण्यासाठी आम्ही महाडवरनं बस पकडली खेडला यायला. आम्ही खेडवरनं बुकिंग केल्या होत्या. त्याच्यानंतर खेडवरनं आम्ही थिविमला ट्रेनपर्यंत आलो. स्लीपरची तिकीट काढली होती आम्ही. चांगली होती ट्रेन, आमचा प्रवास खूप छान झाला. आणि त्याच्यानंतर थिविमवरनं म्हापसाला जायला बस भेटतात. मापुसा म्हणून बोलतात, आपण म्हापसा बोलतो. तर म्हापुसाला जायला बस भेटतात. काय अराऊंड एक 20-30 रुपयाचे हे असेल, बसचं भाडं असेल. त्याच्यानंतर म्हापुसावरनं आम्ही कार रेंट केली. म्हापुसा ते कलंगूटला यायला किंवा फिरण्यासाठी आम्ही 4 डेजसाठी कार बुक केली. त्याचा रेंट आणि डिपॉझिट किती आहे हे मी त्याच्यामध्ये सांगेनच. आणि तुम्हाला इथं कसं यायचं आहे, काय यायचं आहे हे सगळं डिस्क्रिप्शनमध्ये त्याचे नंबर, त्यांचे कॉन्टॅक्ट हे सगळे दिले जाणार. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही या चॅनलवर या व्हिडिओज बघत राहा, एंडपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला सगळं कळेल. आणि आता आम्ही हा डे 1चा स्टार्ट केला आहे. इथून आम्ही आम्ही काल आलो होतो, तर काल आम्ही जरा बागा बीचवर जाऊन नाईट लाईफ जरा एन्जॉय केली. आणि आता सकाळी उठून आम्ही आता चाललेलो आहे पंजिमला. पंजिमच्या नियरबाय एरियामध्ये आम्ही फिरणार आहोत. आणि संध्याकाळी आम्ही बोट पार्टी करणार आहोत. तर तो एक वेगळा व्हिडिओ होईल, तो याच्यानंतर येईलच. तर ही व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला समजेल कुठले कुठले स्पॉट तुम्हाला करायचे, कुठे कुठे तुम्हाला जायचं आहे. तर हे सगळं डिटेलमध्ये होणार आहे. तर तुमचं स्वागतच आहे आणि तुम्ही बघतच राहा, तुम्हाला खूप मजा येईल. जी रूम केलेली आहे ती 3 पर्सनसाठी ओके आहे आणि खूप चांगली पण आहे. बजेट स्टे असेल तर तुम्ही ह्या गेस्ट हाऊसला व्हिजिट देऊ शकता. जरा एक छोट्या मोमेंटमध्ये तुम्हाला एक बाल्कनी आणि रूम दाखवतो, जेणेकरून तुम्हाला त्याची गोष्टीची आयडिया येईल. हा आहे तो एंट्रन्स आहे मित्रांनो. त्याच्यानंतर ही बाल्कनी आहे. इथे तुम्ही सिटिंग एरिया आहे, ग्रुपमध्ये बसू शकता. AC प्रोव्हाइड केलेला आहे त्यांनी. त्याच्यानंतर हा डोअर आपण ओपन केला. ही छोटीशी बाल्कनी आहे. ही छोटीशी बाल्कनी आहे. मिरर भेटेल तुम्हाला. त्याच्यानंतर तुम्हाला इथे एक फ्रीज भेटेल, कबर्ड भेटेल तुमच्या बॅगा ठेवायला. आता जरा आम्ही सगळं अस्ताव्यस्त केलेलं आहे. आणि AC आहे, AC इन हाऊस AC आहे. त्याच्यामुळे गरमीच्या दिवसात तुम्हाला सगळं होणार आहे. आणि हे असं आहे, किचन आहे. तुम्हाला जर काय जेवण बनवायचं असेल तर तुम्ही किचन घेऊ शकता. हे याचं बाथरूम आहे. बाथरूममध्ये गरम पाणी डायरेक्ट सोलर पॅनलमधनं येतं. आणि पॉट आहे इंग्लिश ये मे हू. चला आता आम्ही निघतो. तर हे इन शॉर्टमध्ये आम्ही दाखवलं. रूमच्या बाहेर असे आहेत, रूम्स आहेत वेगवेगळे. आपण आता आहोत डॉन पावला. हा लोकेशन आहे जिथं सिंगम शूट झालं. आणि हा एरिया आम्हाला थोडा उशीर झाला, पण हा एक एकंदरीत एरिया आहे. आणि इथं थोडा एक फोर्ट सारखा आहे.
बघण्यासारखं फील घेण्यासारखं भरपूर आहे. सनसेट ऑलरेडी झालेला आहे. सिंगमची शूटिंग झाली हा एरिया आहे. तर मित्रांनो, पंजिम सिटी फिरून झालेली आहे. आता आम्ही चाललेलो क्रूज पार्टीसाठी. वेगवेगळे क्रूज तुम्हाला आता इथे स्क्रीनवर दिसत असतील. तर अशा क्रूज तिथे जाऊन चेक करायच्या, कुठली चांगली आवडते तिथे बुकिंग करायचं आणि क्रूज पार्टी एन्जॉय करायची. तर अशाच पद्धतीचे व्हिडिओ बघत राहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.